नंतर बातमी अमोल कोल्हेंसंदर्भातली शिरूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज हा वैध ठरलेला आहे। काही अपक्ष उमेदवारांनी अमोल कोल्हे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतलेला होता, मात्र कोल्हेंचा अर्ज वैध ठरलेला आहे, तर उलट काही अपक्ष उमेदवारांचाच उमेदवारी अर्ज हा अवैध ठरला आहे। तर आपण बघतो अमोल कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज आता वैध ठरलेला आहे। आधी मोठ्या प्रमाणात टीका देखील या संदर्भात झालेली होती, मात्र काही अपक्ष उमेदवारांचाच उमेदवारी अर्ज अवैध ठरला असल्याची माहिती आहे। उद्या जेव्हा कधी इतिहास लिहिला जाईल तेव्हा एक प्रश्न विचारला जाईल की 2024 मध्ये महाराष्ट्रासमोर एक वेळ आली होती आणि त्यावेळी महाराष्ट्राच्या जनतेने काय पत्करलं। महाराष्ट्राच्या जनतेने सत्ता पैसा साधनं यांच्या दबावाला बळी पडून मानाखाली घालून मुजरे करणं पत्करलं की ताठ मानेनं लढणं पत्करलं। तर लढणाऱ्याची आपण औलाद आहोत आणि लढणाऱ्याच्या बाजूने आपल्याला उभं राहायचं। आणि म्हणून माझी आपण सगळ्यांना विनंती आहे, तुमच्या सगळ्यांच्या साथीवर ही निवडणूक लढतो।